भगवा रक्त आहे दादा आपलं. आपले महाराज असे नव्हते. तुम्ही आमचे महाराज आहात. तुम्ही आमच्यासाठी लढताय आणि आपण का अशी हार मानायची? दादा तुम्ही उठा. दादा तुम्ही सल्ला घ्या. दादा स्वतःसाठी नाही दादा, हे सगळे बघा तुमच्या समोर उभे आहेत. दादा तुम्हाला का कळत नाहीये? दादा उठा. दादा पाणी घ्या. दादा तुमच्या लेकरांनी काय करायचं? आम्ही काय करायचं? तुम्ही जर राहिले भारतचं सरकार आहे, जर तुम्हाला काही झालं ना तर 10 दिवस अडकेल फक्त. काही करणार नाहीये. दादा तुम्ही उठा. दादा सल्ला घ्या. दादा तुमच्या आई सारख्या सगळे भगिनी बसल्यात दादा इथं. तुम्ही त्यांचं ऐका ना. दादा उठा. दादा पाणी घ्या. सल्ला घ्या दादा तुम्ही. दादा स्वतःला त्रास करून घेऊ नका. आपण घेणार आरक्षण आणि आपल्याला भेटणार. आपल्या बापाचं आहे ते. आपण काय मागून भीक नाही मागायची आपल्याला त्यांना. आपण त्यांच्या घरात घुसून त्यांना मारणार. त्यांच्या घरात घुसणार आपण. दादा तुम्ही उठा फक्त. दादा आपल्याला लढायचंय. आपल्याला मरायचं नाहीये. आपण लढून हक्क मिळून आपण अभिमानाने मरू. आपल्याला असं मारायचं नाहीये दादा. दादा तुम्ही उठा. दादा उठा. दादा खूप लांबून आलेली आहे मी दादा. दादा तुम्हाला विनंती राहील, सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला इथं आलेल्या आहेत. दादा उठा. सरकारला जाग येत नाहीये, पण कमीत कमी तुम्ही जागे हो दादा. तुम्ही जागे हो दादा. तुम्हाला उपचाराची खरंच गरज आहे दादा. दादा तुम्ही सल्ला घ्या दादा. महाराष्ट्राचे हाल लेकरं इकडे यायला लागलेत. लहान आले मोठाले सगळे महिला येत आहेत, रडतायत, आक्रोश करतायत. केवळ तुमच्यामुळं आरक्षण आज ना उद्या भेटणार आहे दादा. फक्त तुम्ही काय करा. आपल्या भेटणार एकच सगळ्यांनी टोटल मुंबईत बसून आणायचं. टोटल. दादा उठा तुम्ही. दादा हक्काचं आहे आपल्या. उठा तुम्ही. दादालाच विनंती राहील आता. सरकार ऐकत नाहीये दादा. तुम्हाला विनंती आहे सगळ्याच्या महाराष्ट्राच्या आल महिलांच्या वतीने.